नमस्कार. महाराष्ट्र शासनाने 2026 मध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना जाहीर केली आहे. या योजनेत शेळी, मेंढी पालनासाठी तब्बल 50% पेक्षा जास्त सरकारी अनुदान मिळतं. म्हणजेच तुम्ही अर्धा खर्च करा, बाकी सरकार देतं. आणि एसटी किंवा एससी किंवा एसटी प्रवर्गासाठी तर 75% पर्यंत अनुदान मिळतं. पण ही योजना नक्की काय आहे? कोणाला मिळते अनुदान? या योजनेसाठी पात्रता, निकष, अटी काय आहेत? अर्ज कसा करायचा? ही सर्व माहिती या जी-आर मध्ये आलेली आहे. तो जी-आर अगदी सोप्या भाषेत तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना म्हणजे काय? तर थोडक्यात सांगायचं तर सरकारला माहित आहे की शेतकऱ्याचं उत्पन्न फक्त शेतीवर अवलंबून ठेवणं धोकादायक आहे. पाऊस बुडाला की सगळंच बुडतं. म्हणून विकसित महाराष्ट्र 2047 या कार्यक्रमाअंतर्गत शेतीला जोड म्हणून पशुपालन व्यवसाय मजबूत करायचा निर्णय झाला आहे. यामध्ये 9 मार्च 2026 रोजी हा शासन निर्णय जारी झाला आहे. मंत्रिमंडळाने 22 फेब्रुवारी 2026 रोजी या योजनेला मंजुरी दिली आहे. या योजनेत फक्त शेळ्या मेंढ्या दिल्या जात नाहीत, तर शेड बांधायला पैसे, साधन सामुग्री, विमा एकत्रित सर्व अशी एकदम स्कीमच असते. तर आता पाहूया की या योजनेत नक्की काय मिळतं. बरेच लोकांचं असं म्हणणं असतं की सरकारी योजना असतात ज्या लिहिलेलं खूप आणि प्रत्यक्षात मिळतं थोडंच. पण या योजनेत मात्र प्रकल्पाची संपूर्ण रचनाच आखलेली आहे. 50+5 शेळी किंवा मेंढी गट, म्हणजेच यामध्ये 50 शेळ्या किंवा 50 मेंढ्या आणि 5 बोकडं किंवा 5 मेंढे यासोबत 3 वर्षांचा विमा, शेड बांधकाम आणि कडबाकुट्टी यंत्र, सोलार यंत्रणा यासारखी साधने देखील मिळतात. आता पाहूया की या प्रकल्पाची एकूण किंमत किती आहे. तर पशुधन खरेदीसाठी प्रति शेळी किंवा मेंढी 12,000 रुपये आणि प्रति बोकड किंवा मेंढा 15,000 रुपये याप्रमाणे 50+5 गटाची एकूण किंमत केलेली आहे 6,75,000 रुपये. तर 3 वर्षांच्या विम्यासाठी 1,01,554 रुपये, शेड बांधकामासाठी 2 लाख रुपये, कडबाकुट्टी यंत्रासाठी 30,000 रुपये, 3 किलोवॅट सोलारसाठी 1,02,000 रुपये, असे एकूण मिळून या प्रकल्पाची किंमत केलेली आहे 11,38,554 रुपये. यामधून तुम्हाला किती अनुदान मिळणार? तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 50% म्हणजेच 5,69,277 रुपये अनुदान मिळणार. तर अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गासाठी म्हणजे एससी किंवा एसटी वर्गासाठी 75% म्हणजेच 8,53,915 रुपये अनुदान मिळणार आहे. हे अनुदान थेट बँक खात्यात डीबीटी पद्धतीने मिळणार आहे. यासाठी कुठल्याही दलालाची गरज नाही. ही योजना कोणाला मिळणार? हे सर्वसाधारण प्रवर्गातील किंवा अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या तिन्ही प्रवर्गातील लोकांना ही योजना लागू आहे. मात्र निवडीचा प्राधान्यक्रम ठरलेला आहे. निवडीचा प्राधान्यक्रम कसा असणार? तर सगळ्यात आधी संधी मिळणार ते अत्यल्प भूधारकांना, म्हणजे ज्यांच्याकडे कमी म्हणजेच 1 हेक्टर पर्यंत जमीन आहे. त्यानंतर अल्प भूधारक म्हणजेच 1 ते 2 हेक्टर पर्यंत जमीन असणारे, मग निहक्क धारक आणि शेवटी महिला बचत गटातील लाभार्थ्यांना मिळणार आहे. दिव्यांगासाठी 5% आणि महिलांसाठी 30% आरक्षण आहे. ही योजना मुंबई आणि मुंबई उपनगर वगळता उर्वरित सर्व जिल्ह्यांना लागू आहे. एक महत्वाची गोष्ट म्हणजे एका कुटुंबातील फक्त एकालाच लाभ मिळणार आहे. म्हणजे तुमच्या रेशन कार्डवर जेवढी लिस्टमध्ये नाव असेल त्यातील एका व्यक्तीलाच ही योजना मिळणार आहे. जर मागील 3 वर्षात केंद्र किंवा राज्याच्या अशाच दुसऱ्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला असेल तर या योजनेसाठी अपात्र होण्याची शक्यता आहे. पण अर्ज तर तुम्ही करू शकता. या योजनेसाठी पात्रता काय आहे ते पाहूया. यासाठी 2च मुख्य अटी आहेत. एक म्हणजे जमीन नावावर लागते आणि दुसरा म्हणजे अनुभव. आता पाहूया की बद्दल बोलायचं तर किमान 1 एकर स्वतःची जमीन किंवा 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा लागतो. निहक्क धारकांना मात्र ही अट नाही. अनुभव किंवा प्रशिक्षणाबद्दल म्हणाल तर शेळी मेंढी पालनाचा किमान 2 वर्षाचा अनुभव असावा. अनुभव नसेल तर शासकीय किंवा निमशासकीय संस्थेचे प्रशिक्षण प्रमाणपत्र चालतं. अर्ज करताना प्रमाणपत्र नसेल तरी चालेल. अनुदान घेण्यापूर्वी प्रशिक्षण घेण्याचं हमीपत्र द्यावं लागतं. म्हणजेच तुम्हाला अनुदान मंजूर झाल्यावर पण तुम्ही तुमचे प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र जोडू शकता. यासाठी कागदपत्र काय लागतात? तर पाहूया की कागदपत्र 7/12 उतारा किंवा 5 वर्षाचा नोंदणीकृत भाडेपट्टा करारनामा लागतो. म्हणजे ज्याकडे शेती नसेल त्यांनी 5 वर्षाचा करार केलेला जो भाडेपट्टा असतो तो करारनामा. निहक्क जमीन असेल तर 7/12 उतार्यावरील
इतर अधिकार नोंद किंवा जिल्हाधिकाऱ्याचा अनुसूची जे प्रमाणपत्र द्यावं लागतं. पशुपालन प्रशिक्षण प्रमाणपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचं 2 वर्षाचा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक आहे. दिव्यांग असाल तर UDID प्रमाणपत्र आणि बचत गटाचे सदस्य असाल तर सदस्यत्व प्रमाणपत्र लागतं. अनुदान कधी आणि कसं मिळतं ते पाहूया. अनुदान हे 2 टप्प्यात मिळतंय. पहिला टप्पा म्हणजे शेड बांधकाम आणि साधन सामुग्री खरेदी झाल्यानंतर एकूण अनुदानाच्या 50% रक्कम बँकेत येते. दुसरा टप्पा म्हणजे प्रत्यक्ष शेळी किंवा मेंढी गट खरेदी केल्यानंतर उरलेले 50% मिळतात. दोन्ही वेळा डीबीटी म्हणजे थेट बँक खात्यात मिळतं. म्हणजेच पहिला खर्च तुम्हाला करायचा आहे. त्याच्यानुसार तुम्हाला पहिल्यांदा 50% येणार, नंतर 50% खात्यात जमा होणार. महत्वाच्या अटी काय आहेत ते पाहूया. शेळ्या मेंढ्यांची खरेदी प्रथम पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाकडून करायची असते. तिथे उपलब्ध नसतील तर नाव उपलब्धता प्रमाणपत्र घेऊन खाजगी ब्रीडिंग फार्म किंवा खुल्या बाजारातून खरेदी करता येते. खरेदी करायच्या जनावरांचं वय 1 ते 3 वर्षादरम्यान असणं आवश्यक आहे. निवड झाल्यानंतर एका महिन्यात शेड, साधन सामुग्री आणि जनावरे खरेदी पूर्ण करावी लागते. वेळ चुकवला तर नाव प्रत्यक्ष यादीत शेवटी जातं, हे लक्षात ठेवा. पशुधनाचा विमा लाभार्थी आणि जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्या संयुक्त नावाने 3 वर्षासाठी काढणं बंधनकारक आहे. एखादं जनावर दगावलं तर विम्याच्या रकमेतून दुसरं घेता येतं. सर्व जनावरांची नोंद भारत पशुधन पोर्टलवर करणं अनिवार्य आहे. आता पाहूया की अर्ज कुठे आणि कसा करायचा. तर लाभार्थी निवड ऑनलाईन पद्धतीने होते. आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय महाराष्ट्र राज्य पुणे हे दरवर्षी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला अर्ज मागवतात. प्राप्त झालेल्या अर्जाची ऑनलाईन छाननी होऊन यादृच्छिक पद्धतीने निवड होते. निवड यादी आयुक्त पशुसंवर्धन यांच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर होते. आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात जाऊन अधिक माहिती आणि अर्जाची प्रक्रिया जाणून घेता येते. तर ही होती मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेअंतर्गत शेळी पालनासाठी अनुदान योजना. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.